श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरू संत सज्जनांना वंदन करून, क्षणभर नामस्मरण करून करूया वारी मनाची, गाऊ गाथा संतांची. विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. पंढरीनाथ भगवान की जय. श्रोते हो नमस्कार. श्रोते ऐका सावधान, कथा सुरस अतिपावन. गोड पाहता अमृताहुन, उपमा गौण वाटतसे. भगवंताच्या कथेप्रमाणे संतांची कथा अतिपावन, मन प्रसन्न करणारी आणि खरं सांगायचं तर आपल्या मनातला मळ, आपल्या मनातली मलिनता दूर करणारी. श्रोते हो, मागे ऐकिले निरूपण. आपण मागे कथा ऐकली. भीमरथित शिंपला वाहत, तो गोणाईस लाधला नामा संत. चंद्रभागेच्या काठावर नामदेवराय जसे सापडले, त्याचप्रमाणे दुजा पडिला भागीरथीत, वाहत जात अतिवेगे. गंगेमध्ये, शिंपल्यामध्ये शुक अवतार प्रगट झाला. अयोनी संभव होऊन सगुण, मुखे करीत नामस्मरण. शिंपल्यातून ध्वनी निघे पूर्ण, राम राम अहर्निशी. गंगेच्या काठावर काशी क्षेत्री मनकर्णिकेच्या या घाटावरती तमाल मोमीन, जो कपडे विणण्याचं काम करायचा, तो काही वस्त्र गंगेच्या काठावर धुण्यासाठी घेऊन आला. तेवढ्यामध्ये त्यांनी अकस्मात या शिंपल्यातून ध्वनी ऐकला. आला होता कपडे धुण्यासाठी. तो शिंपल्यामध्ये या बाळाला पाहिलं. काय याचं भाग्य! प्रपंच व्यवहार करता देख. प्रपंच सुरू होता. गंगेत सापडले निज बालक, जो कलियुगी अवतार शुक. शुकाचार्यांचा साक्षात अवतार भगवंताच्या आज्ञेने गंगामाईच्या काठावर प्रगट झाला. तो या तमाल मोमिनाला सापडावा. काय भाग्य त्याचं! त्यांनी त्या बाळाला घेतलं, घरी आला, बायकोच्या मांडीवर दिलं. तो कांतेस पाना फुटला पाही, स्तनपान करवूनी लवलाही. भाग्यवानच हो, यांच्याही पोटी अपत्य नव्हतं. गंगेच्या काठावर संततीचा लाभ झाला. हृदयाशी धरलं, पाना फुटला, त्याला पयपान करविल्या गेलं. बालक करी नामस्मरण, ऐकोनी आश्चर्य करीती जन. हा मुलगा जन्मताच राम 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 राम. अविंधवंशी वैष्णव थोर, यवनाच्या घरी वैष्णव थोर, म्हणून नाम ठेविले कबीर. याचं नाव कबीर ठेवल्या गेलं. सगळीकडे चर्चा सुरू होती. अहो, काय या तमाल मोमिनाचं भाग्य आहे! काय यांनी पुण्य केलं असेल की वैष्णव भक्त तपा आगळा, याचे उदरासी कैसा आला. याला हा बाळ सापडावा. एक म्हणती अदृष्ट त्याला, सानुकूळ झाले असे. सगळेजण चर्चा करायला लागले. अहो, त्याचं पूर्व सुकृत बलवत्तर असेल. असो काही होते जन्मांतर, म्हणून पोटासी आला कबीर. भाग्यवान होता, म्हणूनच कबीरदासजी त्याच्या घरी जन्माला आले. दिवसेंदिवस वाढायला लागले. लग्न करण्याची वेळ आली. आई वडील त्याला व्यवहार शिकवतायत, पण परी ते न ये त्याचे चित्ती. अंतःकरणामध्ये प्रपंच नव्हताच हो. प्रपंच वृत्ती मानेना, नाठवे आपुले आणि पराव. समसमान विश्व दिसणाऱ्या या संतांच्या स्वभावामध्ये आपलं आणि दुसऱ्याचं, ब्रह्मादिकरं कराव. देव आणि सामान्य सगळे सारखे, सगळे सारखे. पुढे पाडिल्या द्रव्यराशी, त्याच्यासमोर द्रव्याच्या राशी मांडल्या, पण इच्छान वाटे घ्यावयासी, त्याला हात सुद्धा लावा वाटेना.
तस्कर नेता निजद्रव्याशी. अहो चोरांनी ते लुटून नेलं, रक्षण तयासी करीना. काही त्याला सांभाळायचं ना नाही. अखंड मुखामध्ये भगवंताचं नाम, राम राम राम, आणि हृदयामध्ये भगवंताचं ध्यान. आईवडिलांना चिंता वाटायला लागली. काही करून याला व्यवसाय व्यापार शिकवावा, याचं लग्न करून द्यावं, असा तमाल मोमीन आणि त्याच्या पत्नीचा विचार सुरू होता. याला काम शिकवायचं, मग याला शिकवायचं काय, तर विणकाम याला शिकवायचं ठरलं. याला विणकाम शिकवल्याही गेलं, पण चित्त नव्हतंच ना. विदेह स्थिती, शुकाचार्यांची स्थिती आपल्याला माहिती आहे ना. पूर्ण वैराग्य, पूर्ण वैराग्य. बस डोळे लावून त्यांचं ध्यान चाललंय, नाम चाललंय. भगवंताला तिथे प्रगट व्हावं लागलं. आणि नुसतं प्रगट नाही, तर कबीरदासजींच्या हातामध्ये जे काम सुरू होतं, ते काम कबीरदासजींच्या हातातलं जरी थांबलं, तरी प्रगट झालेले प्रभू राम. कबीराचे विणतो शेले, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम. भाबड्याय भक्तासाठी देव करी काम, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम. एक एक तारी हाती भक्त गाई गीत, एक एक धागा जोडी, धागा जोडी, जानकीचा नाथ राजा घनश्याम, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम. दास राम नामी रंगे, राम होई दास, एक एक धागा गुंते, धागा गुंते, रूप ये पटास राजा घनश्याम, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम. विणून सर्व झाला शेला, पूर्ण होई काम, ठाई ठाई शेल्यावरती दिसे राम नाम, राम नाम, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम. हळू हळू घडी डोळे पाहिजो कबीरा, पाहिजो कबीरा. विणून या शेला गेला सखा रघुवीरा, सखा रघुवीरा. कुठे म्हणे राम, कुठे म्हणे राम, कुठे म्हणे राम, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम. जेव्हा देहावरती आले, सावध होऊन ते अवसरी कबीर आला देहावरी. विचार करून निजांतरी, लागे लवकरी विणावया. जागृती अवस्था झाली की पटकन दिशी शेला विणायला घ्यायचा, पण क्षणार्धामध्ये पुन्हा समाधी लागायची. यांनी विणायला घेतलं की भगवान अदृश्य व्हायचे. याला समाधी लागली की भगवान दृश्य रूपामध्ये पुन्हा शेला विणायला बसायचे. असं करत करत दोघांनी मिळून शेला मात्र विणला आणि तो शेला विकायला आईने कबीरदासजींना बाजारात पाठवलं. पण कमाल म्हणजे ज्या वेळेला बाजारामध्ये शेला विणायला कबीरदासजी येऊन बसले, कोण तो शेला विकत घेणार, कोण त्याचं मूल्य करणार जे भगवंताच्या हाताने विणलेलं होतं. प्रत्येकाच्या मनात असं वाटायचं, एवढा महाग शेला आपण घेऊ शकणार नाही, एवढा महाग शेला आपण घेऊ शकणार नाही. दिवसभर बाजारामध्ये कबीरदासजी बसले, पण शेला कुणी काही घेईना. संध्याकाळ होत आली. बाजारात सगळ्यांना अमूल्य वाटणारा हा शेला कोणीही विकत घेईना. कबीरदासजी शांत बसून नामस्मरण करतायत. तेवढ्यामध्ये भगवंताने काय केलं, सत्व पहावया जगन्निवास, घेऊन या ब्राह्मण वेश. भगवान एका ब्राह्मणाच्या रूपामध्ये आले. अति क्रूश, अति दरिद्री, थंडी वाजती असं दाखवून भगवान समोर आले. भगवान कबीरदासजींना म्हणतायत, तू विष्णू भक्ता ते उदार, शीतकाळ पडिला थोर, थंडी वाजते. अरे बाबा, काही वस्त्र असेल जर द्यावे, सत्वर मज लागे, काही वस्त्र असतील तर मला दे. मग कबीरदासजी, अंतःकरणामध्ये सर्वत्र व्याप्त भगवंत दिसत होता.
त्यांनी अर्धा शेला फाडून ब्राह्मणाला दिला. भगवान ते वस्त्र घेऊन गेले. दुसऱ्या वेळेला भगवान मलंग वेशामध्ये, फकीर वेशामध्ये आले. यांनीही शेला मागितला. उरलेला अर्धा शेला कबीरदासजींनी देऊन टाकला. शेल्याचे दोन्ही भाग वाटून टाकले. नामस्मरण करत बसले. मुखाने चिंतन सुरू होतं. येणाऱ्या गिऱ्हाईकाला बाजारामध्ये ते सांगत होते, बाबा रे, मनवा 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 मनवा, खेती करो हरि नाम की मनवा, खेती करो हरि नाम की. पैसा न लागे रुपया न लागे, ना लागे कवड़ी दमड़ी, ना लागे कवड़ी दमड़ी. बोलो राम बोलो राम बोलो राम, खेती करो हरि नाम की. मन के पैर चहुदिस भटके, रस्सी लगाओ गुरु ज्ञान की, रस्सी लगाओ गुरु ज्ञान की. मनवा मनवा मनवा, खेती करो हरि नाम की. कहत कबीरा सुनो भाई साधु, कहत कबीरा कबीरा कबीरा, हे कबीरा. कहत कबीरा सुनो भाई साधु, भक्ति करो हरि हर की, भक्ति करो हरि हर की. बोलो राम बोलो राम बोलो राम बोलो राम, खेती करो हरि नाम की. मनवा खेती करो, खेती करो, खेती करो हरि नाम. भगवंताच्या नावाची शेती करा. इकडे भगवान काय करतायत, तो मिळालेला शेला ब्राह्मण वेशामध्ये तो घेऊन ते कबीरदासजींच्या घरी गेले. त्यांच्या आईला तो शेला दाखवला. हे बघ, आलेल्या गिऱ्हाईकाला भाव सांगत नाही, काही नाही. संध्याकाळ होत आली, तुझ्या पोरानी विकणं सोड, हा शेले फुकट वाटायला लागला. अहो, भगवंतानी घरी असं सांगितलं. जाऊन आईची स्वारी निघाली. कबीरदासजींना बाजारात येऊन आईने इतकं मारलं, इतकं बेदम मारलं. ओढत ओढत घरी आणलं. कबीरदासजी म्हणतात, आई आई आई, तिने पहिला आधी शेला दाखव कुठे, नाही तर पैसे दाखव कुठे. भगवान बाहेरून पाहतायत. जेव्हा का कबीरदासजींच्या आईने त्यांना मारायला सुरुवात केली, कबीरदासजी व्याकुळ झाले. पण नाम मात्र सुरू होतं. अंतःकरणात बसलेल्या भगवंताला शेवटी कळवळ आला आणि भगवंताने जाऊन कबीरदासजींच्या आईचे हात धरले. बाई, नको नको मारू, नको मारू. अगं, मी खरं म्हणजे याची परीक्षा पाहायला आलो, पण खरंच ग, मी असं करायला नव्हतं पाहिजे. असं म्हणून मग म्हणे सीतारमन, यासी रूप दावावे सगुण, ब्राह्मण वेशे केले छळन, याज कारणे कळेना. भगवंताने बघितलं, आपण याला छळण्यासाठी आलोय. आता विप्रवेश तात्काळ टाकून विप्रवेश टाकून दिला. हाती घेतले धनुष्यबाण, मुकुट विराजे दैदिप्यमान, आकर्ण नयन विराजती. कबीरदासजींच्या आईला, कबीरदासजींना भगवंताचं दर्शन झालं. काय भाग्य! श्रोते हो, त्या कबीरदासजींनी तुम्हाला मला एकच गोष्ट शिकवली. उभं आयुष्य वाया जाईल. जन्म तेरा पातो ही बीत गयो रे, तूने कबहु न कृष्ण कहो, 5 बरस का भूला भाला, अब तो 20 भयो, मगर 25 माया कारण, देश विदेश गयो रे, तूने कबहु न कृष्ण कहो. 30 बरस की अब मति उपजी, लोभ बढ़े नित नयो,
माया जोडी लाख करोडी, अजहुन तृप्त भयो रे तूने, कबहु न कृष्ण कहो। वृद्ध भयो तब आलस उपजी, कफ नित कंठ राहो। संगति कबहु न कीनी तूने, बिरथा जन्म गयो रे तूने, कबहु न कृष्ण कहो। ये संसार मतलब कालो भी, झूठा ठाठ रचियो। कहत कबीर समझ मन मोरख, तू क्यों भूल गयो। तूने कबहु न कृष्ण कहो, जन्म तेरा पातो ही बीत गयो रे तूने, कबहु न कृष्ण कहो। पण कामा काय येईल तर भगवंताचं नाम करा ना विचार. खरंच आपल्या आयुष्यामध्ये कबीरदासजींनी सांगितलंय, जन्म तेरा. आपलं उभं आयुष्य, बालपण असेल, तारुण्य असेल, वार्धक्य असेल, बोलता बोलता बघता बघता निघून जाते. आपण कधी नामस्मरण करणार? ज्याही क्षणी आपण भगवंताचं नाम घेऊ, श्रोते हो, निश्चितच संतांनी सांगितल्याप्रमाणे भगवत कृपा आपल्या जीवनात प्राप्त होईल आणि तीच प्राप्त करून घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करून घेऊया. जय जय रघुवीर समर्थ.